राज्यात पुढील 24 तास हे धोक्याचे असणार आहेत। महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि यामुळे 26 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे। पाहुयात आज 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही YouTube वरती आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा Instagram वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्ह आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। ठाणे आणि पालघरमध्येही मुंबईसारखीच परिस्थिती राहू शकते। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केलाय। कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि नाशिकचा घाटमाथा, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या 5 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। तर जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। 18 सप्टेंबर रोजी राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केलाय। तर 19 आणि 20 सप्टेंबर रोजी देखील पाऊस राज्यावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, पावसाची काय स्थिती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।